नवी दिल्लीतील आंदोलनाला जळगावातून पाठिंबा दिला गेलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलंय। नवी दिल्लीतील सीजेपीच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं गेलं। या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। आज जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी विद्यार्थी आहेत। आपण बघू शकतात या विद्यार्थी संपूर्ण या ठिकाणी एकवटलेले आहे। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी जे विद्यार्थी आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जे 21 विद्यार्थी भारतामध्ये वारलेले आहेत, नीट पेपर फुटीमुळे जे 21 विद्यार्थी वारले, त्यांना प्रत्येका घरी 1 कोटी रुपये सरकारने मदत करावी, ही आमची मागणी होती। आणि तिसरी मागणी, जे धर्मेंद्र प्रधान भारताचे शिक्षण मंत्री, त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा। अन्यथा राजीनामा न दिला, अन्यथा आम्ही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत, ही आमची मागणी होती। गावातले टोटली शहरातले जे विद्यार्थी होते ते यूपीएससी एमपीएससी करणारे असो, पोलीस भरती करणारे असो किंवा शिकणारे असो किंवा लॉचे विद्यार्थी असो, हे टोटली मिळून आम्ही सर्व सरांना भेटलो आज आणि आमच्या मागण्या टाकल्या। त्यात मुख्य मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। त्याबरोबर जे शहीद झाले, आपण शहीद त्यांना शहीदच म्हणू, आणि त्यांचा खून केला या सरकारने असंही आपल्याला म्हणता येईल। कारण की नेट फुटी करणं आणि एक प्रकारचा हा त्यांच्यावर दबाव आणणं आहे। हा दबाव आणल्यानंतर विद्यार्थी हा खचला जातो आणि कुठेतरी तो मागे पडतो। जुगल पाटील, जय महाराष्ट्र। तर नवी दिल्लीतील आंदोलनाला जळगावातून पाठिंबा दिला गेलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलंय। नवी दिल्लीतील सीजेपीच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं गेलं। या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। आज जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी विद्यार्थी आहेत। आपण बघू शकतात या विद्यार्थी संपूर्ण या ठिकाणी एकवटलेले आहे। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी जे विद्यार्थी आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जे 21 विद्यार्थी भारतामध्ये वारलेले आहेत, नीट पेपर फुटीमुळे जे 21 विद्यार्थी वारले, त्यांना प्रत्येका घरी 1 कोटी रुपये सरकारने मदत करावी, ही आमची मागणी होती। आणि तिसरी मागणी, जे धर्मेंद्र प्रधान भारताचे शिक्षण मंत्री, त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा। अन्यथा राजीनामा न दिला, अन्यथा आम्ही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत, ही आमची मागणी होती। गावातले टोटली शहरातले जे विद्यार्थी होते ते यूपीएससी एमपीएससी करणारे असो, पोलीस भरती करणारे असो किंवा शिकणारे असो किंवा लॉचे विद्यार्थी असो, हे टोटली मिळून आम्ही सर्व सरांना भेटलो आज आणि आमच्या मागण्या टाकल्या। त्यात मुख्य मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। त्याबरोबर जे शहीद झाले, आपण त्यांना शहीदच म्हणू, आणि त्यांचा खून केला या सरकारने असंही आपल्याला म्हणता येईल। कारण की नेट फुटी करणं आणि एक प्रकारचा हा त्यांच्यावर दबाव आणणं आहे। हा दबाव आणल्यानंतर विद्यार्थी हा खचला जातो आणि कुठेतरी तो मागे पडतो। जुगल पाटील, जय महाराष्ट्र। नाशिकच्या चांदवड इथे रेणुका माता